आजी ओ आजी आजी आईला गेली काय म्हातारी मला पचवणार आहे शाण्या. तुला पचवून येईन मी. कशाला ओरडतोयस? अहो मला पोचवायचं नंतर बघा तुम्हाला पोचवायची जागा आली दादर. दादर आला? कुठं जायचंय तुम्हाला? हा बरं झालं बाबा. हे बघा बघा येतो ना जरा डावीकडे घे. डावीकडे हे बघ घे. परत डावीकडे? वळ वळ नीट नीट. हा आजी सकाळपासून 12-13 वेळा झाले असं तुम्ही डावीकडे घे उजवीकडे घे बोलताय मला. बरं ठीक आहे चल. मी काय म्हणते एक काम कर. मी जरा खाली उतरून बघते. तू गाडी बाजूला घे. हा म्हणजे कसं मला अंदाज येईल रे. हा ठीक आहे. अहो काय बोलायला अहो काय बोलायला लागलाय. अहो गाडी थांबू द्या की जरा. अगं बाई हो मग? थांबव थांबव गाडी थांब. बाजूला घे. मी लगेच, थांबवतो. लगेच. मी- अहो, मी हा, थांबवतो की. लगेच, अरे, लगेच. लागा. अरे! काय मेल्या कपाळ मोक्ष करशील माझा. अहो हँड ब्रेक वाढला तुम्ही गाडीचा. मी केलं का? सॉरी हा चुकून झालं. अरे ते म्हातारी झालं मी. वय झालं मेलं आता माझं. आई ग गुडघे दुखीने पाठ सोडत नाही बाबा माझ्या. कुठे गेला? इथेच कुठेतरी होता. इथेच असणार आहे मला आठवतंय. ओ आजी ऐका की मी काय म्हणतो तुम्हाला आठवते का? अरे नक्की आठवते का? आठवतंय. जोर लावा कारण किती वेळ झाला आपण इथेच फिरतोय. इथेच फिरतोय हा. पण मला आठवतंय. बघे बघ हे ना हे असं जे नाही अशी सेम खूण होती. हो मला माहितीये. सेम खून म्हणजे? सेम खूण म्हणजे असं बरोबर रस्त्याच्या मध्ये डिवायडर होता आणि असंच फुटपाथ होतं. रस्त्याच्या मध्ये डिवायडर होतं आणि फुटपाथ होतं. होतं हो. ही खूण तुम्ही लक्षात ठेवली. अजून पण आहे माझ्या लक्षात. काय? ते फुटपाथ वर ना एक तपकिरी रंगाची गाय बसलेली होती आणि काळ्या रंगाचं कुत्र तिच्या आडोशाला होतं. फुटपाथवर तपकिरी रंगाची गाय आणि काळ्या रंगाचं कुत्र. तिथून आपल्याला डावीकडे वळायचंय. चल लवकर. तिथून डावीकडे वळायचं. हा. साधारण कधी गेलता तुम्ही ह्या पत्त्यावर? हल्लीच रे 1 महिन्यापूर्वी 8 दिवस झाले असते. अहो असं कधी असतं का? तुमचा महिना काय 6 तासाच असतो का? 1 महिन्यापूर्वी 8 दिवसापूर्वी असं काय बोलताय तुम्ही? तू काय बोलतोय? तुला तरी कळतंय का? ते असू द्या, मरू द्या. मी काय म्हणते तुम्ही पत्ता विसरलाय. मी पत्ता विसरलेले नाही. अहो झालंय तुमचं वय आता. मेल्या वय काय काढतोस माझं? लहान आहे मी अजून. अहो तुमच्या लहानपणाबद्दल नाही म्हणते. तुमचं मेमरी कार्ड वीक झाले. माझ्या मेमरी बद्दल बोलशील तर खबरदार हो. हा सांगून ठेवते. चांगली स्ट्रॉंग आहे माझी मेमरी. परवाचीच गोष्ट घे. घरी वस्तू सापडतच नव्हती. मी माझ्या तल्लक बुद्धीने शोधली आहे ती. कोणाला आठवलेली नाहीये. मला लगेच आठवली. कळलं काय? मेमरी बद्दल बोलतो तू मोठा. लगेच आठवलं ती काय? ते हे रे आपलं ते असतं ना ते. ते रे ते काय काय बरं बोलता? ते? अहो ह्या बघा तुम्हाला लगेच आठवलं ती सांगता येत नाही आणि ती गोष्ट तुम्ही सांगताय होय तुमची मेमरी एकदम स्मार्ट आहे म्हणून. हो असं कोण म्हणाल? अहो तुम्हीच म्हणला ना. हे कधी म्हणाले मी? अहो आत्ता बोलला की. तू कोण? अहो मी ड्रायव्हर. कोणाचा? अहो मी तुमचा ड्रायव्हर नाही का? अगं बाई मी गाडी कधी घेतली? हो आजी तुम्ही काही गाडी बिडी घेतली नाही. मी टॅक्सीवाला ड्रायव्हर. माझ्या टॅक्सी तुम्ही बसला अरे होता. हो, तू टॅक्सी ड्रायव्हर नाही का? हल्ली वय झालं रे. होतं असं. हा, तेच सांगतो मी तुम्हाला. चल, तू पत्ता शोधलास ना? चल जाऊया चल चल. अहो मी काय पत्ता बित्ता शोधणार नाही. मला लय कंटाळा आलाय. 6 तास झाला तुम्ही फिरवताय नुसतं मला. हे बघा मी तुम्हाला काय करतो जिथनं तुम्हाला घेतलंय की नाही तिथं नेऊन तुम्हाला सोडतो म्हणजे माझा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला. नाही नाही याला काय अर्थ आहे? असं नाही करू शकत तो. अरे मी काय तिथे राहत नाही वेड्या. अरे सकाळी ऑफिसला जाताना माझ्या मुलाने मला आपल्या अर्ध्या वाटत सोडलं. म्हणत होता मला आई मी देतो तुला टॅक्सीत बसवून. मीच म्हटलं ना करे राजा ऑफिसला जायला उशीर होतोय ना. तू जा मी आपली जाईन. आता तू जर मला परत तिथेच नेऊन सोडलं सिंच्या तर मग मला पत्ता आठवणार कसा? घरात नाही येताना एखाद्या कॉलनी जिथं आपण चाललोय तिथला ऍड्रेस तरी तुम्ही घेऊन यायचा ना. माझ्या लक्षात आहे. त्या कॉलनीचं नाव माझ्या लक्षात आहे. मग कधी कुठल्या मुहूर्तावर सांगणार आहे? माझ्या 13व्याला सांगणार आहे का? अहो सांगा की पटकन कुठला तो. सांगते रे असं अभद्र बोलू नये. बघ त्या कॉलनीचं नाव आहे ते हे जय काय जय. म्हणजे अरे म्हणजे ते असतं नाही का आपण म्हणतो ते जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र. आठवलं कळलं? म्हणजे जय
जय महाराष्ट्र म्हणजे जय कॉलनी. जय कॉलनी हा, बरोबर हा, बरं. काहीतरी जमलंय चल. बरं, आपण पटकन कोणाला तरी विचारूया का? एक मिनिट तू आधी गाडीत बस आणि मला घेऊन चल मग काय तुला विचारायचं ते विचार नुसतं आपलं इकडे फिरव तिकडे फिरव. अरे ऐका की, मी काय म्हणते? देवा, पांडुरंग चोरे. अहो, मी काय म्हणतोय हा, आता मग. इथनं जायच्या आधी आपण इथं जवळ थांबलोय हा. तर इथं कोणाला तरी विचारू की ऍड्रेस. बरं बाबा विचार एकदा चल. बर मामा हे इकडे 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 हा. काय झालं नाही इकडे ये आ? की. मला सांगा काय? इथं जय कॉलनी कुठे आहे? जय कॉलनी. नाही बघा इकडे 10-15 बिल्डिंग आहेत त्याच्या म्हणजे जय पासून ज्याची सुरुवात होती नेमकं तुम्हाला कुठं जायचंय तेच तर तुम्हाला विचारतोय ना, तुम्हाला माहित असेल तर सांगा. नाही शोधायला लागेल असं कसं शोधावं लागेल. शोधायला लागेल काय वेगळी गोष्ट सांगितली तुम्ही. हा, मग? मला वाटलं असं गाडीच्या बाहेर आलं आणि बोलले जय कॉलनी तर सगळ्या 50 कॉलनी जवळ येतील. येणं जायला लागेल काय सांगायला लागलाय तुम्ही, शोधावं लागला. अहो तेच करतोय की कधीपासनं. काय फायदा नाही झाला, जा तुम्ही परत. जायला चल रे तू नुसतं आपला इकडे तिकडे टाइमपास करू नका लवकर मला घेऊन चल. मी कशाला- फिरवतोय आपला. मी फिरवतोय हा. मी कशाला फिरवेन तुम्हाला? सकाळपासून माझ्या मुंडक्यावर बसली म्हातारी, माझा गॅस संपून टाकला, इथं काटा लावला, हे बघ हिरव्या रंगात पिवळ्या रंगात गेलाय. तुम्हाला कळत नाही, पहिलेच सांगतोय, जर माझा काटा संपला, गॅस संपला का नाही, तुम्हाला गाडीला धक्का मारायला लावेन मी. हा, म्हातारीला कसले रे धक्के मारायला लावतोस मेल्या. मला चल काय आता. माहित नाही. हे बघा, तुम्ही आताच्या आता इथं उतरा आणि मला माझं भाडं द्या. माझं भाडं झालं की मला भेटलं पाहिजे. हा, जाते तसं पण नुसती आपली चिडचिडच चाललेली आहे कधीपासून. किती झाले बोल. 280. किती 280. ए घे 40 रुपये. 40? हा, मग राहिलेले 240? ते राहिले. काय 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 बोलताय काय तुम्ही? राहिले म्हणजे भाडं येते माझं, मला भेटलंच पाहिजे. अरे असं काय करतोस? मी नेहमी येते तेव्हा 40च होतात म्हणून मी तेवढेच पैसे घेऊन आले. हा ते घे आणि चालता हो. अहो पण मग कशाला फिरवायचं मला एवढं? माझं भाडं मला भेटलं पाहिजे, पहिले सांगतोय. हा, काय आपलं भाडं करतोच रे. पैसे हवेत ना तुला? पाहिजे. ठीक आहे मग मला माझ्या पुतणीच्या घरी घेऊन चल, तिच्याकडून घेते आणि तुला देते. चल चल. हाय का? आता तुमच्या पुतणीला पण शोधायचं का मीच? अरे तिच्याच घरी चालले मी. अहो तिचा ऍड्रेस तुम्ही काही लिहून नाही का आणलं? लिहून आणलंय का तुम्ही काही? मला सांगा ना. आणलंय मी, लिहून आणलंय, माझ्या मोबाईल मध्ये लिहिलेलं आहे. काय हा. तुमच्याकडे मोबाईल हाय? हो, आहे. त्यात पत्ता हाय? पत्ता काय रक्त जळतेस म्हातारे माझं? दाखव ना मला पटकन, तुला घेऊन होतो लगेच तिकडे. दाखवते रे. अरे माझ्या कसं तल्लक बुद्धीला सगळं लक्षात असतं ना, त्याच्यामुळे मी काही फार फोन बिन वापरत नाही. अगं बाई, अरे उघडायचा कसा आहे? ते पॅटर्न विसरले. अर्धे लाकडं म्हसण्यात गेली म्हातारीची, कशाला ठेवते पॅटर्न मोबाईल? हो अरे कशाला ठेवताय पॅटर्न मोबाईलला? अडू नको रे. हे बघ काय आहे माहितीये का तुला? माझा ना आवडतीचा हिरो आहे बरं का, अनिल कपूर. त्याचा डान्स स्टेप बघून मी पॅटर्न ठेवला होता. काय? हो पण आता काही मला ते आठवत नाही. नाही अनिल कपूरचा डान्स बघून तुम्ही पॅटर्न ठेवला? हो ठेवला. कसं काय शक्य आहे? काय शक्य नाहीये रे? हा काय शक्य नाहीये? आवडतं तर मला पूर्वीपासूनच. ते जाऊ दे, मी काय म्हणते, आता एक काम कर, अनिल कपूरच्या डान्स स्टेप मला करून दाखव, म्हणजे मला आठवेल मी काय पॅटर्न ठेवलंय. चल. ही तर गाडीत नाचू अनिल कपूर सारखा तुमच्यासाठी? नाही रस्त्यावर नाच चालेल मला. रस्त्यावर मी नाही नाचणार. भाडं हवाय की नकोय? भाड्यासाठी करावं लागतंय. आता म्हातारीला एका बुकेत गार केली असते. ये बाहेर, कुठलं गाणं सांग पटकन. वय झालंय माझं उगाच. हा चल नाचून दाखव. गाणं कुठलं आहे पण? कुठलं तरी घे नाच, अनिल कपूर कर. बर बघा तरी इकडे बघते करतोय रे. तुमच्यासाठी तर. चल, हे बघा. नाही हा अनिल नव्हे. अहो, अनिल कपूरचा ह्यो. नाही अरे ते अनिल कपूर कर रे. अनिल हो कपूर कर रे. हो आजीबाई, हा. तुम्ही सांगताय तो जितेंद्र आहे, अनिल कपूर नाही तो. कळलं जितेंद्र आहे का? का? हा. बरं मग ती स्टेप कर अनिल कपूरची. अहो सगळं चुकीचं सांगताय तुम्ही. अहो ह्यो धर्मेंद्र हाय, अनिल कपूर हाय का तो? नाही
बाई थांबा थांबा मला सांगा ह्यो कोण आहे शशी कपूर हा आणि ह्यो कोण आहे बॉबी देओल थांब रे राजा थांब रे. एक तर तू फार वाईट नाचतोस हा? आणि त्यात तू अनिल करत नाहीयेस. बरं. हे बघा तुम्ही काय माझं सुपर डान्सरचं ऑडिशन घेताय वय हा तुम्ही माझा डान्स जज करू नका. नाही रे एक तर तुम्ही एवढं डोकं खायचं नाही माझं पहिले सांगतो हा डोकं खाऊ नको काय डोकं खाऊ नको. खाणार मी डोकं जा खाणार जा खा खाणार जा खा जा. आठवलं मला गाणं चिंचा ते नाही का ते खाजा मेरे खाजा आठवलं मला. ए, म्हातारे अगं त्यात काय अनिल कपूर आहे का मग कोण आहे? त्यात ऋतिक रोशन आहे आणि ते काय खाजा नाही ख्वाजा मेरे ख्वाजा असं आहे ते अगं बाई हो का काय काय असे ना मला आपलं आठवलंय बघ. ख्वाजा मेरे ख्वाजा उघडला ए एबीसीडीतला ए हो, त्याचा त्या ख्वाजाचा काय संबंध आहे त्याचं काही नाही रे आमच्या यांचं नाव आहे ना ए वरून अशोक. आणि ख्वाजाचं काय ख्वाजा मेरे ख्वाजा म्हटलं की मला आपली यांची आठवण येते. म्हातारे हे बघ. लय डोक्यात जायला लागलीस तू माझ्या चिडायचं नाही रे चिडायचं नाही शांत आहे बघ. सापडलं हे बघ सापडला ऍड्रेस. आता लवकर आतमध्ये बस मॅप वर दाखवतात तसं मला घेऊन बर, चल बर, 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 पटकन बर. चल. हा. आता वेळ काढू नको उगाच. चल बर, चल बर, बाबा बर. चल. गाडी start करतो बघा मी पटकन. बघते हा मी बघते हा चल. वा झाली हा, चल. डावीकडे घे डावीकडे येऊ? डावीकडे घे. किती वेळ सांगते 16 दिवस 17 तास. किती सांगते 16 दिवस 17 तास. इस्तांबूलचा पत्ता आहे तो हा गं बाई शशी इस्तांबूलला कधी गेली राहायला? शशी नाही गेली तुम्ही टाईप केलं इस्तांबूल अहो काय करताय तुम्ही अहो तुम्हाला नीट पत्ता दाखता येत नाही का माझा जीव जाळताय अहो नाही नका रे. असं करू तुम्ही तुमच्या घरच्या आईला हे मला आधी काय नाही सुचलं काय सुचलं काय? अहो तुमच्या घरच्यांना फोन करा की म्हणजे त्यांच्याकडनं आपण पत्ता विचारून तुम्हाला तिकडे पोचवतो हा, हे होऊ शकतं. मी लगेच घरी फोन करते. हा, सर. करा. अगं बाई काय झालं मेल्या जरा बॅटरी डेड झाली रे फोनची. म्हाताऱ्या! थेरडे! लाज नाही वाटत का तुला उतर खाली उतर खाली बापरे. माझा गॅस संपवला चिडला. गाडीचा दंड्याला लावलंय मला तिथं जाऊन आता मला काय गॅस लाईन उभं राहता येईल का पैसे नाही माझ्याकडे राहिले सकाळपासून त्रास दिलाय तुम्हाला गाडीला आग लावीन मी नाही. पण तुला सोडणार नाही आता मी थांब रे, शांत. माझं भाडं द्यायचं तू हो दे. आणि तुला आहे ना धडे शिकवतो आता मी चांगला नाही, नाही. नाही नाही तू लई त्रास दिलायस मला असं बोलू नये रे म्हातारा माणसाला असं बोलू नये रे मेल्या श्राप लागेल तुला श्राप हो. तुझा काय श्राप लागणार आहे मला हा श्राप द्यायला पण लायकी लागते माणसाला माझी लायकी काढतो तू माझी. नाही 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 अगं अंगठी सैल झाली म्हणून कागद लावून फिरणारी तू तुझा श्राप लागणार आहे होय मला सांगायला लागली कधीपासून ऐकतोय म्हातारी म्हणून सोड एका बुकीतच टाकीन गार करून हा अगं बाई विसरलेच मी माझ्या मुलाने ना सकाळी याच्यावर पत्ता लिहून दिला होता आणि मला म्हणाला की टॅक्सी ड्रायव्हरला दे तरीच मी म्हणते काहीतरी विसरते मिळाला मला पत्ता येते आता ओ आजी म्हणजे एवढा वेळ पत्ता तुमच्या हातात होता माझ्या हातात होता हे बघ जय हिंद कॉलनी बिल्डिंग नंबर 5 चल जय हिंद कॉलनी हा 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 अगे म्हातारे काय झालं? अगं, सकाळी तुला जिथनं घेतलं ना हा. त्याच्या मागच होती ही बिल्डिंग आता मी काय खेळू नको रे बापरे. सुपर्ब महेश सर सर्वप्रथम ना अभिनंदन आर्ट डिपार्टमेंटचं मला ते टॅक्सीचा कॉन्सेप्ट खूप आवडला म्हणजे इतक्याशा जागेत इतक्याशा ह्या सिच्युएशनमध्ये ब्रिलियंटली टॅक्सी उभी केली आणि तुम्ही दोघांनी त्या टॅक्सीत बसून त्या टॅक्सीला जिवंत केल्यात थँक्यू सर ॲक्च्युली जिवंत केलात म्हणजे नियती तू आय मस्ट गिव्ह यू अ सॅल्यूट एक्सलंट परफॉर्मन्स म्हणजे म्हातारी बाई उभी करणं म्हणजे इतके यंग मुलीला म्हणजे किती डिफिकल्ट आहे आणि तिने किती सुंदररित्या केलं म्हणजे थोड्या वेळाने असं मला वाटायला लागलं का ॲक्च्युली म्हातारीच आहे म्हणून कीप इट अप ऑल द व्हेरी बेस्ट टू यू थँक्यू सर थँक्यू सो मच वा वा
इनामदार काय म्हणाल? नियती यू आर ब्रिलियंट टुडे. अप्रतिम म्हातारी सादर केलीस तू. माझ्या मते तू सुद्धा एन्जॉय करत होतीस ते. खूप सुंदर झालं आणि वेगळं केलं काहीतरी तुम्ही यावेळेला, त्यामुळे व्हेरी गुड, फंटास्टिक. मला म्हणजे नियती ऍक्च्युअली म्हातारी झाल्यावर कशी दिसेल अशीच दिसेल. हा, त्यावेळी म्हातारी प्रॉपर आयब्रो बिब्रो करून छान झाला, छान झाला, मस्त झालं. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा दणक्यात सुरू करूया तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्यजत्रा. मंडळी, आता आपल्या सगळ्यांना एका बस थांब्यावर घेऊन जायला येत आहेत दस्तूर खुद्द हास्य बुद्रुकचे इनामदार अंशुमन विचारे आणि अरुण कदम. स्वच्छ स्थानक आपलं स्थानक, चला महान बनवूया. स्थानक आपलं स्थानक, चला महान बनवूया. प्रवाशांनी स्वच्छता ठेवावी. लक्ष द्या. MH08 2217 लक्ष द्या. MH08 चिपळूण देवगड फलक क्रमांक 4 ला उभे 2 मिनिटं सुटेल. प्रवास लक्ष द्या. फलक चिपळूण देवगड फलक क्रमांक 4 ला उभे 2 मिनिटं सुटेल. चिपळूण सातारा प्रेक्षण लक्ष द्या. सातारा चिपळूण सातारा फलक क्रमांक 2 ला येते. 2 ला सगळ्यांचा 1 ला करते नका. फलक क्रमांक 2 ला येते. 2 ला लक्षात सुद्धा. शिंदे कंडक्टर शिंदे कंडक्टर पाठवून करते. स्वच्छ स्थानक आपलं स्थानक, चला महान बनवूया. स्वच्छ स्थानक आपलं स्थानक, चला महान बनवूया. लक्ष द्या. सफाई कामगार निवृत्ती परब ताबडतोब कंट्रोल रूम मध्ये या. तुमची वाट बघताय. चिपळूण देवगड गाडी 4 नंबर फलाटावर येईल. 2 मिनिटं सुटेल. चिपळूण देवगड. साहेब अरे काय रे, काय निवृत्ती कधीपासून हाका मारतोय मी? पहिला दिवस म्हणून काय बोलत नाही, कळलं ना? एक काम कर, झाडू घे, 3 नंबर फलाटाला जा. तिकडे एका बाईनं ओकारी गेले, साफ करून घ्या पटापट. तुला उलटी करणार तिकडे? त्याला मी का जाऊ? माझं काय संबंध? तुझा काय संबंध म्हणजे सफाई काम करत नाही तू? आणि ड्रेस कुठे तुझा हिरो बनवला तिकडे तू? काय चाललंय का तुझं? ज्याला कोण निवृत्ती आहे? तू ज्याला तर मी निवृत्ती दिसता. माझे कपडे बघ ना, माझे अपीरन्स तरी बघ. अरे ते सॉरी. ओ शिंदे या छोटूची चहाची उधारी देऊन टाका. बाबा गावाला गेले का रे? अरे कोण छोटू वासर्या? ज्याला मी तुमच्या सगळ्यांचा लाडका दादूस, कॉमेडी किंग, कॉमेडी स्टार, थोर समाजसेवक कदम. छोटू कोण? अरे नाही सॉरी, काय झालं, ऊन तुमच्या डोक्यावर आलं ना, ते पटकन चेहरा दिसला नाही मला. जरा असं इकडे बघा. ओळखलं? नाही, अजिबात ओळखलं नाही. हे तुम्ही छोटू पण नाही आणि सफाई कामगार पण नाही, कळलं मला ते. एक मिनिट सगळ्या प्रवास लक्षात असू द्या. कोणी किसे पण सावध राहा, किसे कापून पासून सावध राहा. हा बोला, काय सवय तुमची? सावंतवाडी गाडी कधी येणार आहे? सावंतवाडी नाहीये. काय बाजू घरी नाही? अरे सकाळी घरातून निघालो तेव्हा ती सावंतवाडी होती. अरे वाचण्या सावंतवाडी आहे ती काय दोरीवरची चटणी अचानक गुल व्हायला. अरे अख्खा गाव असं तू गायब केला. एक मिनिट, काय नाव का तुमचं? अरुण कदम. हे बघा, काय माहितीये का, सावंतवाडी गाडी अजून आलेली नाहीये, येईल, वेळ आहे अजून. तुम्ही थांबा तिकडे, कळलं ना? हा, लक्षात ठेवा. चिपळूण देवगड गाडी गेलेली आहे. प्रवाशाने पाठवून धावू नये. चिपळूण देवगड गाडी गेलेली आहे. कुठे बसा इथे, बसा. MH08 2217 याचे ड्रायव्हर गाडी जवळ जा. हो, काय करता? काय मांडीवर काय बसताय तुम्ही? तुम्ही बोला नाही कर बसा. तुम्हाला अक्कल आहे? हा, मांडीवर बसताय तुम्ही? उद्या बोले नाचाल काय तुम्ही? जाण वाटत नाचायला. अरे मजा. स्वच्छ भारत आपला भारत, चला महान बनवूया. स्वच्छ स्थानक आपलं स्थानक. काय तिथे वाजवतो, नको वाजवतो. काय नाचताय काय? परवा बिल्डिंग वर उडी मारायला सांगितलं, मारायला उडी? परवा मी जाम बिझी आहे. माझ्या मेवण्याचं लग्न आहे ना, तिकडे जाणार आहे. 2 दिवसांनी आलो ना का तुम्ही बोलाल तिकडे उडी मारते. काय चल रे भोप्या, टुणूची गोष्ट चालू आहे. तू प्रोटी खाते, लेकीकडे जाते, मग येते फालतुगिरी चालली आहे. बस तिकडे, गाडी ऐकलं सांगतो बरोबर.
गाडी काय गाडी ME0 ड्रायव्हर पटकन इकडे द्या पुढे ME0 ड्रायव्हर शिंदे पटकन या पुढे हो साहेब कितीची आहे गाडी? 22 लाखाची घेणार घेणार काय वसारे काय फालतूगिरी करतात बंकच करतात माझी. अरे किती वाजताची गाडी असं बोलतो ना मी. कामाच्या मध्ये तुम्ही काय करताना कुठली गाडी तुमची? सावंतवाडी कितीची गाडी आहे? 1835 ची गाडी आहे. 18-35ची? हा तुझ्या घड्याला मध्ये 18 वाजतात माझ्या घड्याला मध्ये 12च वाजतात रे. काय नाव काय तुमचं? अरुण कदम. हे बघा 18 म्हणजे संध्याकाळचे 6 24 तासाप्रमाणे मी टाइम टेबल सांगितलेलं आहे. अरे 24 तासाभर कशाला लावतोस वाचाऱ्या? म्हणजे 12 तासाचं घड्याळ करत नाही तू 24 तासाचं लावतो. अडीचला मी किती वेळा तरी 2.5 बोलतो मी माहिती आहे. आणि ज्याला त्याच्यामध्ये जे सेकंड काट आहे ना जाम फास्ट पळतं. मला कुणी सांगितलंच नाही की हे जाम फास्ट पळतं. मला वाटलं माझं घड्याळ बिघडलं. 3 घड्याला मी फेकून दिली वाचाऱ्या. 24 तास नको मला अर्जंट सावंत गाडी जायचं. सावंत गाडी अर्जंट एकदम अर्जंट आहे. सावंत गाडीला जायचं की सावंतवाडीला जायचं? अर्जंट जायचं. हा तुम्ही बसा मी सांगतो तुम्हाला. लक्षात घ्या ME08 पालन गाडी तिकडे ME08 लक्षात घ्या सावंत पालन गाडी गाडी आली की जरा सांग. आले सांगतो. आली नाही रेंज आली मोबाईलला रेंज नव्हती. अरे काय वाचाऱ्या फालतू रेंज आली काही सगळे सामून उचल. गाडी कधी आली तर काय जाम प्रॉब्लेम होतो ड्युटीला. हे दिवसभर बोलतो ना घरी पण प्रॉब्लेम होतो माहितीये. घरी गेल्यानंतर बायकोला काय म्हणतो बायको मी आलेलो आहे 2 पोळ्या वाढ अर्धी वाट आमची वाढ माहितीये का? ती बायकोला मारलं माहितीये मला. मी बायकोला म्हटलं मिसेस विचारे काम जमल्यावर बेडरूम मध्ये मिसेस विचारा बेटा. फटके पडलं माहितीये. अरे वासारे असं बोललं असतं बायको मारलच ना. इकडे बोलतोस ते तिकडे ते काहीतरी वेगळं ठेव ना. एक मिनिट चेपळून सावंतवाडी गाडी प्रवास लक्ष द्या. चेपळून सावंतवाडी गाडी लक्ष द्या. 15 मिनिटं लेट आहे. प्रवाशाने थांबून घ्या. आधी सांगायचं 15 मिनिटं लेट आहे. आला आवर सगळं सामान घेऊन पडलं. 15 मिनिटं लेट आहे. 15 मिनिटं लेट आहे. 15 मिनिटं 15 मिनिटं लेट आहे. लक्ष ठेवा सगळे थांब का. 15 मिनिटं लेट आहे. हा 15 मिनिटं कन्फर्म. हो 15 मिनिटं लेट आहे गाडी. 15 मिनिटं ME08 ड्रायव्हरला पटकन करा. ME08 चे ड्रायव्हर पटकन करा. कंट्रोल रूम मध्ये हॅलो लक्ष द्या. हॅलो इथे डबा सापडलेला आहे. कोण डबा असेल तर पटकन कंट्रोल सांग द्या. डबा सापडलेला आहे कंट्रोल रूम दा. या कोण डबा असेल सांगून घ्या. आतमध्ये काय बघू बुर्जी आणि एक भाकरी आहे. साहेब डबा माझा आहे. तुझा डोबा कशावरून? त्याच्यामध्ये भाकरी आहे ना ती गोल आहे गोल. हा गोल आहे तुझा डबा गेला. लक्षात ठेवा ME08 कडे काय करताय? हे मशीन आहे काय करताय तुम्ही? सर माझा इथे डबा होता ना. इथे डबा तो तुमचा होता? माझा होता डबा. तो माणूस बोला की त्याचा डबा घेऊन गेला तो. अरे तू दिलाच का झाला वाचाऱ्या? नाही मी त्याला म्हटलं तुमचा डबा कशावरून. तो बोला भाकरी गोल आहे म्हणून. आणि बघितलं भाकरी गोलच होती देऊन टाकला त्याला. अरे वाचाऱ्या भाकरी गोलच असते. करत कसं नाही तुला काय चौकोन भाकरी असते काय? डब्याची कुठे अनाउन्समेंट करू? माझा डबा मला भूक लागली. पुन्हा लक्ष द्या. पुन्हा डबा हरवलाय. पुन्हा डबा हरवलाय. तोच हरवलाय. तो डबा हरवलाय. कोणाचा असेल तर पटकन आणून द्या. डबा मिळाला तर पटकन आणून द्या. लक्षात ठेवा. डबा साहेब डबा धन्यवाद. डबा मिळालाय. आता बाकी कुठे आणून देऊ नका. लक्षात ठेवा. 15 मिनिटं लेट आहे गाडी. हा 15 मिनिटं लेट आहे पटकन. 15 मिनिटं ME08 पुणे. ME08 पुण्याला जाणार चिपळूणची गाडी. लक्षात ठेवा ड्रायव्हरने पटकन काढून गाडी. डेपोन कुठे
शिंदे कंडक्टर लोक द्या, शिंदे कंडक्टर. अरे काय झालं डब्यात काय नाही मला काय माहिती आता, मी काय बघितला नाही. अरे वत्सराच्याच भाजी होती, याच्याला माझी भुर्जी होती, भाकरी होती, कुठे आहे? मला काय माहिती. काहीच्या आतला मला भूक लागली. गाडी गाडी कुठे, गाडी सांग, गाडी सांग, गाडी कुठे, गाडी कुठल्या गाडीने जायचं तुम्हाला? सावंतवाडी गाडी. ठीक आहे, एक नंबर फालाटाला उभी आहे. अरे वत्सर, बस सांग काय काय भाजी करत होतो. हे बघा गाडी फालाटाला उतरे काय मार्केट मध्ये अरे तू पंचर झाली गाडी मध्ये उतरे उतरे गाडीमध्ये पंचर काय उतरे. अरे काय बोलताय तुम्ही? तू काय बोलतो? गाडी पंचर झाली होती म्हणून बदली गाडी म्हणून एक नंबर गाडी उभी केली आम्ही तिकडे. मग वत्सर जरा हलू बोलशील मला. मी जर हळू बोललो तर दिवसाला फक्त 2च गाड्या सुटतील का तुम्हाला? अरे जरा दहा पटकन गाडी सुटेल लक्षात द्या. जगाला कलू दे ना वत्सर्या. सावंतवाडी गाडी एक नंबर फलाटाला लागलेली आहे. सावंतवाडी गाडी आणि एक 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 ओ, इकडे इकडे हे बघा सीट नंबर 28 इकडून माझ्याकडे बसू नका, बाकी सर रिझर्व चिपळूण सांगतो गाडी 2 मिनिटं सुटेल. चिपळूण सुटेल आहे, पटकन बसून घ्या. 2 मिनिटं गाडी सुटेल आहे. कुठे कुठे रिझर्व. अरे सीट नंबर 28 इकडून इकडे बसणार, बाकी सर रिझर्व आहे. चिपळूण सांगतो गाडी 2 मिनिटं 2 मिनिटं पटकन बसून घ्या. एक भाडं रुपये गाडी आहे. चिपळूण सांगतो गाडी हलू बोलायचं थोडं मला कळत नाही. कुठे अरे अहो तुम्हाला किती वेळा सांगायचं. मग 3 7 किती 37 4 8 किती चिपळूण सावंतवाडी 1 मिनिटात सुटायला लागलं. 1 मिनिट सुट्या प्रमाण बसून घ्या. चिपळूण सावंतवाडी 1 मिनिटात इकडे. हो काय आलं काय आलं. मला हलू बोललं तर 37 28 झाले का 28 झाले. 4 9 किती 4 ऐकून म्हणा 1 किती हे सोडून दे गाडी पटकन सोडून दे गाडी. ऐकून घ्या 4 9 किती 49. अरे काय करायचं वत्सर्या, गाडी सोडली तोंडावर माझ्या. काय माहित आहे तुम्हाला कुठे जायचं होतं? सावंतवाडीला. आम गाडी गेली जात ती. माझ्या तोंडावर गाडी सोडलीच वत्सर्या. तुला लाज वाटत कधीपासून मला गाडीत बसायचं होतं. माझी बायको जा मारल रे. मेवऱ्याच्या लग्नाला नाही गेलो एक जा मार. एक 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 तुम्हाला गाडी पकडायची आता. एक काम करा, बहादूर शेखराव होते का तिथे 5 मिनिट गाडी थांबते आणि गड तुमकडे जाईल. अरे बहादूर शेखराव गाडी थांबते 5 मिनिट थांबते ना डाऊट जास्त तिकडे. अरे तिथे बहादूर शेखराव 5 मिनिट गाडी थांबते डाऊट डबा असतो. डाऊट डबा घेऊन भेटून देतो. बहादूर शेखराव काही नाही तिकडे ड्रायव्हर डबा असतो 5 मिनिट गाडी थांबते. किती किती वाजले, किती वाजले? 5 मिनिट झाली 5 मिनिट. सुसाट झाला परफॉर्मन्स. टू गुड. महेश सर. स्टँडिंग ओवेशन. वा वा सरपंच. जेव्हा मी वाचलं अंशुमन आणि अरुण परफॉर्म करणार आहेत तेव्हा मी एक्साइट झालोच होतो. पण जेव्हा तुम्ही ॲक्च्युली परफॉर्म केलं तेव्हा तर मी तर आउट ऑफ दिस माइंड झालो. आउट ऑफ दिस माइंड. ब्रिलियंट परफॉर्मन्स, ब्रिलियंट. आणि तुम्ही दोघांनीही असं मला वाटलं का जसं तू एकदम ST स्टँडच्या तिकडे जाऊन बसून अभ्यास करून आलेला आहेस आणि ते ॲक्च्युली ते असंच असते. ते काय बोलतात ते आपल्याला खरंच कळत नाही. आणि ते अगदी अचूक टिपले आपल्या या सचिन गोस्वामीनी. आणि गोस्वामीनी ब्रिलियंटली ते तुझ्याकडून करून घेतलेलं आहे. आणि अरुण युअर एनर्जी इज टेरिफिक यार. म्हणजे ज्या पद्धतीने तू ते सामान उचललंस ना दॅट वॉज ऑल्सो ब्रिलियंट. म्हणजे अक्षरशः अभ्यास करून ते असे प्रवासी बिचारे असतात. ती बस सुटली निघाली तर कसं अरे क्लास केलंस तू ते सुपर. दोघांचं जे कॉम्बिनेशन होतं तू तितकाच कूल तो तितकाच एक्सायटेड. इट वॉज एक्साइटिंगली फॅन्टॅस्टिक. अल्टिमेट. युअर परफॉर्मन्स वॉज ब्रिलियंट. रायटिंग वॉज ब्रिलियंट. कॉन्सेप्ट वॉज ब्रिलियंट. आणखीन एक गोष्ट मला सांगायची आहे. आपली ही जी थीम आहे प्रवास, या प्रवास थीममधून ह्युमर काढणं हे हॅट्स ऑफ टू द थिंकर्स, थिंक टँक ऑफ दिस शो. शोच्या थिंक टँकला सल्यूट. थँक्यू सर, थँक्यू. आणि तुम्हा दोघांना मार्क्स द्यायचे वाटतात मला. डबल धमाका. असू दे पॅक कितीही छोटा, असू दे पॅक कितीही छोटा, पण इथे लाफ्टरला नाही तोटा. हे तुम्ही दोघांनी पुन्हा एकदा प्रूव्ह केलं.
हॅट्स ऑफ इनामदार, थँक्यू सो मच. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा जोमात सुरू करूया तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा. मंडळी, एव्हरेस्ट सर करण्याच्या निमित्ताने विनोदाचा एव्हरेस्ट सर करण्यासाठी आता तुमच्या समोर येत आहेत पृथ्वी प्रताप, शीतल कुलकर्णी रेडकर आणि विशाखा सुभेदार. हॅलो 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 एव्हरीवन, वेलकम टू एव्हरेस्ट बेस कॅम्प ट्रेनिंग सेंटर. काय हल्ली गिर्यारोहणाची आवड वाढली आहे, त्यामुळे आमचा बिझनेसही वाढलाय. आम्ही इथे लोकांचा सराव करून घेतो गिर्यारोहणाआधीचा आणि मग त्यांना पुढच्या प्रवासासाठी पाठवतो. बघूया आज आमच्याकडे कोण येत आहे, कोण आहे नेक्स्ट, पाठवा त्यांना आज. इथं खूप थंडी वाजते आहे. एव्हरेस्टच्या खाली थंडी वाजणार नाही तर काय भजो वाजणार आहे? झंझा वाजणार आहे का? वा वा वा, तुम्ही एव्हरेस्टसाठी आलाय? खरं तर तुम्ही एव्हरेस्ट चढणारा नाही, फक्त रेस्ट करणारा वाटता. आणि महत्वाचं म्हणजे तुम्ही स्वतः एक एव्हरेस्ट वाटता. पण मला फार कौतुक आहे, तुमच्यासारखी शरीरयष्टी असलेली माणसं सुद्धा एव्हरेस्ट पादाक्रांत करण्याची स्वप्न उरी बाळगतात. उरी बिरी सगळं ठीक आहे, पादाक्रांत का बोलतो? म्हणजे चढण्याची. अच्छा अच्छा. आप कौन हो? मी तुमचा ट्रेनर चिंचवडकर. आपण आर भाई है. चला तुम्ही पटकन आज जा आणि साडी सोडून या. सठिया गए का? आज जा, साडी सोडून गिर्यारोहकांचे कपडे घालून या. अरे नाही नाही, हम तो हर कपडा नाही पहनेंगे. अरे आहे का? आम्ही नव्या साडी घेतली आहे. पंडितजींनी सांगितलं आहे नव्या साडीमध्ये व्रत करायचं आहे. वा वा वा, एव्हरेस्ट सर करणं हे तुम्ही व्रत असल्यासारखं मानता, हे ऐकून बरं वाटलं. पण जर तुम्ही साडी सोडली नाही तर निसर्ग तुमची साडी सोडेल. कैसा हात लगा हात है? उसकी खटिया खड़ी कर देंगे हम तो. उसके हाथ पाय तोडून टाकणार आम्ही त्याचे. लेचा पेचा नाही. अरे हवा नाही आहे, कमाबलेल शरीर आहे, कमाबलेल. आता निसर्ग एक मिनिट, काय झालंय? निसर्ग घाबरलाय. हा, तुम्ही जास्त ओरडू नका, नाही तर तो एव्हरेस्टचं टोक घेऊन पळून जाईल. तुम्ही शांत राहा. नाही नाही, अजिबात नाही. मला सांगा तुमचा बाकीचा ग्रुप कुठे आहे? अरे आमचा दोघांचा ग्रुप आहे. हे माझी देवरानी जेठानी आहे. कुठल्या राणी आहात? अरे राणी नाही पगले, देवरानी जेठानी. जावा जावा. जा बाबा, कळेल असं सांगा ना. पंच केला सांगावा लागतो आहे. ते सोडा सगळं, मला सांगा तुम्ही कोण आहात एकमेकींच्या? अरे हम जाबा जाबा है. जाबा. मराठी मध्ये गाणं आहे, मला जाबू द्या ना घरी. आता बाजले की बारा. एक मिनिट, ते जाबू द्याना नाहीये, त्या जाऊ द्याना घरी असं आहे. अच्छा, तुम्ही एकमेकींच्या जावा जावा काय गंमत आहे. म्हणजे आतापर्यंत जावा एकमेकींवरती आवाज चढवतात एवढंच माहिती होतं. तुम्ही दोघी मिळून एव्हरेस्ट चढणार. वा जावा. ए बाबू, ही माझी फक्त जाबू नाही आहे, ही माझी जिबा भाबाची मैत्रीण आहे. एकदम घट्ट मैत्रीण आहे, माहिती आहे. आमच्या सारख्या महिला आहेत म्हणून महिलांचं सबलीकरण होत आहे. पण तुमच्यात फक्त तुमचं सबलीकरण होत आहे. अरे गुड बात. क्या बोला हमार भाभी को? बड़की भाभी को उल्टा सिल्टा बोलता है, जीभ हासड़ के हाथ में दे देंगे. हाँ. अरे पण मी भडकीला बोलतोय, तुम्ही का भडकी? अरे माझ्या आईच्या जागेवर आहे ते. ए चटके घुसा ठोक दो. नाही भाभी, अरे सारी वेच लेंगे. वा विशो. रागाबार. तुम्ही तयार आहात? एक मिनिट. संकटा तनिक हात आओ. काय लोगो बडी माझी आत है आत आहे म्हणून बाहेर चाललाय तो कोण आहे?
संकटा आहे संकटा हा. आमच्या 42 नंबरचा जो धीर आहे त्याचा अन्न बाबा मुलगा आहे. ते सोडा, हे सगळं सामान कोणाचं आहे? अरे हमरा सामान है थंडीचे कपडे आहे थोडा छोटा मोठा का हे छोटा मोठा नाही, सगळं मोठा मोठा दिसतंय. कोणाचं? तुमचं सामान आहे हा, तो. हे घेऊन तुम्ही वर चढणार आहात? तो. अरे काय वेळ लागला? ए बावळट बायांनो, अरे हे सामान घेऊन वर जायचं आपण. अरे काय? एक मिनिट खोल का बताओ काका उघडा, काय का दाखवा. देखो हा फॅन एक मिनिट. हा पंखा कशासाठी घेतलाय? देऊ का है हम है चुटकी भर तेल भाभी के पैर को लगाते हैं मग तिला पंख्याने हवा घालते आणि मग ती झोपते. सवय आहे आमच्या भाभी. मला गरमी खूप भाजते एव्हरेस्ट वर तुम्ही यांना पंख्याने हवा घालणार आहात? एव्हरेस्ट वर? हा तो एव्हरेस्ट वर घालणार. गरमीला कुठे कळते एव्हरेस्ट आहे का प्रायव्हेट आहे? ती गरमी आहे मला गरमी भाजते. काय होते? मला गरमी भाजते आणि मग थंडी काय होते? थंडी भाजते. इतकं वेगळं आहे. तो. बरं आणखी काय मला जरा दाखवा. त्या गोणीत काय? हा 21 कांबले. इथे एक कांबळे 30 मिनिट स्किट करतो. 21 जण काय करतील? ए पगलाट 21 कांबले नाही आहे ते टिंब काढून टाक. एक कांबले आहे कांबले. हे कशासाठी घेतलंय तुम्ही? कुणी तिकडे वरती मंदिराच्या बाहेर हॉटेलच्या बाहेर कोणी उघडा बागडा असेल तर त्याला दान करायचा आहे. एव्हरेस्ट वर उघडा बागडा कुणी हे तुम्ही दान करणार? दान कर. हॉटेलच्या बाहेर? अरे वरती हॉटेलला बिटेला काय नाहीये. ओ मेरी माँ वरती हॉटेल नाही आहे नाहीये. कोण लाज पण नाही आहे. तुम्हाला आहे का लाज? नाहीये वर काही. अरे कोण बाजार बिजार पण नाही आहे. काय एव्हरेस्ट वर येत आहे का ऐरोलीला येत आहे माझ्या बरोबर? मेरी माँ छट्टन और पपीना को का लेके जाएंगे गिफ्ट और नहीं तो का भाभी. एक काम करा, मुठभर बर्फान्यात तोंडात कोंबा तुमच्या सहित. अरे बर्फाच्या गोळ्याचं कौतुक नाही. आमची गाडी आहे स्वतःची परत. हाँ नहीं तो क्या अरे वरती तर काहीच नाही सगळं पांढरा पांढरा आहे. काही नाही ऊपर भाभी. ऊपर तो कुछ भी नहीं है. फूड मॉल नहीं, शॉपिंग मॉल नहीं, बाजार हाट नहीं, काही देखने को बघने को नाही. भाभी जी लोक एवढा पैसा खर्च करून कशाला जातात वरती? आई शपथ, हा प्रश्न मला पण नाही पडला इतक्या वर्षात. कशाला जात असतील इतक्या वरती? ए सुना भैया हा. वरती काही नाही आहे. नाही, काही नाही वरती काही नाही आहे. नाही. पाणीपुरीची गाडी पण नाही आहे. लोकांची हिमगौरी होते, पाणीपुरी कोण टाकणार आहे तिथे? तर गाड्या उचलायला कोण येत नाही का? तुम्ही मेलात तर बॉड्या उचलायला पण कोणी येत नाही तिथे. बरा झाला. आता छुट्टनच्या पप्पाला सांगते पाणीपुरीचा ठेला टाकायला. आईस पाणीपुरी कैसा रहे. अरे बावळट बायांनो, अरे तुम्ही एव्हरेस्ट वर जाऊन पाणीपुरीची गाडी टाकणार आहात? आता अरे भाभी जी अरे देखो हमारी बड़की भाभी की सच. भाभी सुनो तो मैं क्या कहती हूँ, चूल्हा तर आणलेलाच आहे. मी जल्दी वर जाते आणि धंदा शुरू करते. तुम बड़े भैया को लेके आओ. काय जागा नको जायला हातची. अरे तुम्ही एव्हरेस्ट वरती स्टो घेऊन आला काय? बर्फ वितळवणार आहात? वो सब छोड़ दो. बात हो गई कहणे सुनणे. खूप ऐकलं खूप बोललात तुम्ही. आता एव्हरेस्ट वर कसं जायचं आहे? हेलिकॉप्टर आहे, रोपवे आहे. एक मिनिट घोडा बेडा मला जमणार नाही आहे. तुम्हाला लाग जमेल, घोड्याला जमेल का? गुड बात तेरे के तो पहले वोटिंग दिया था. क्या बोला था? भाभी से वार्ता करते. इधर ही शाम. भाभी से वार्ता करते. हाँ ए छुटके हमारी भाभी है वो. ए छुटके हमारी भाभी है. भाभी मैं शांत नहीं रहूंगी. भाभी भाभी नहीं मैं शांत रहूंगी. उसको मार दूंगी. रागाबार ए छचुंदर जिंदा हो. जाओ. क्या है कैसे जाना है ऊपर? मी नीट सांगत होतो ना. वरती काय तुम्हाला मी रोपवे आणि हेलिकॉप्टरने नेणार आहे का? मला सांगा. हमको पालखे पण चालेल. हे ना एव्हरेस्ट आहे. एव्हरेस्ट इथे तुम्हाला पायाने चालत जावं लागतं. का कहे हो? ओ मेरी बाय
हमको बोले थे कि रोपवे आहे, हेलीकॉप्टर आहे, घोडा आहे, पालखी आहे, इथे तर काहीच नाही आहे. हमको फसा दे तुलसी यादव. एक मिनिट जरा एक मिनिट कोणी फसवलंय तुम्हाला? एव्हरेस्टचा मालक. एव्हरेस्ट विकला गेलाय? हे जगाची शान तुलसी यादव नामक इसं मला विकली गेली आहे. हाँ तो प्रोपराइटर है वो. अख्खा पर्वत घेतलाय? ए पगले पर्वत नहीं, सुनो ये देखो ये ना एवरेस्ट ट्रैवल टूरिज्म का तो पर्ची है हमारे पास. ये देखो टिकट है इसका, बुकिंग किया है ना. मनका देवी टेम्पल जाना है हमको. तुम वही तो हो ना? अच्छा चिंदर. अरे येडे बाई, अरे हे काय आहे माहितीये का? अरे एव्हरेस्ट टूर्स अँड ट्रॅव्हल्सचं तिकीट आहे हे. आणि इथे जिथे तू आली आहेस ना, हे एव्हरेस्ट बेस कॅम्प ट्रेनिंग सेंटर आहे. 2 वेगळ्या जागा आहेत. हे तिकडे ये अलग है. मग दोनों अलग है. कशाला बेड माया खायला